चित्र गौतमाचे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे। पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले। देवरुड शहराचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी हिंदे साहेब या ठिकाणी आलेले, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकार्यांचं बुद्धवार कृती समितीच्या वतीने हार्दिक स्वागत। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, सिक्खापदं समादयामि। किती घोर तपस्याती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले। अष्टगाथा मंगलमय ते पवित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे। धम्मभूमीच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत आहे। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध। नमो बुद्धाय। मी भीमपुत्र टेक्सास गायकवाड, माझ्यासोबत प्रबुद्ध साळवे सर आणि सहकारी। आज ऐतिहासिक दमदमी देवरुडचा 69वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आज सगळी गर्दी झाली। सकाळी विदर्भ नेते संगपाल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली धम्म रॅली झाली। त्यानंतर इन्कम टॅक्स अधिकारी आनंदराव ओवाळ यांच्या हस्ते 2500 ध्वजारोहण झालं। आता थोड्याच वेळामध्ये डॉक्टर ज्ञानज्योती महाथेरो इथं महाबुद्ध वंदनेसाठी पोहोचतात। इथं महाबुद्ध वंदना होईल। त्याच्यानंतर ऐतिहासिक धम्मभूमीच्या 69व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि भारतातले जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी समाजासाठी मोठं कार्य केलेलं आहे अशांना आम्ही इथं विविध पुरस्कार देतो। त्यामध्ये डॉक्टर विनोद कुमार आहेत, ते गुजरातचे आहेत। त्याच्यानंतर कमलेश गौतम जे आहेत ते UPचे आहेत। डॉक्टर हरिश्चंद्र डहाट कर्नाटकचे आहेत। असे विविध याच्यामध्ये त्या लोकांचा आम्ही इथं पुरस्कार देतो। या एक धम्मरत्न पुरस्काराचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्यक्षात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ज्यांनी श्रामण दीक्षा घेतली ते बौद्धाचार्य दयानंद बगाडे गुरुजी यांना आपण धम्मरत्न पुरस्कार देतो। कारण तेव्हापासून त्यांनी धम्मकार्य केलेले आहे। जेव्हा भैयासाहेबांनी चैत्यभूमी उभी केली त्याचं पेंटिंग त्यांनी स्वखर्चाने केलं, स्वतःच्या हाताने केलं होतं। उत्कृष्ट पेंटर आहेत, चित्रकार, तर त्यांना आपण यावेळेस हे देतोय, पुरस्कार देतोय। तर त्यानंतर दुपारी 2:30 वाजता इथं मराठा आरक्षण आणि मराठा धम्म परिषद आपण घेत आहोत। त्याचं अध्यक्षस्थान बौद्ध नेते प्रबुद्ध साठे करत आहेत आणि त्यामध्ये विविध लोक बोलणार आहेत। त्यामध्ये प्राध्यापक प्रकाश पवार आहेत कोल्हापूरचे, छत्रपती
छत्रपती शिवरायांच्या जीवनावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष येणार असे अनेक लोक प्राध्यापक प्रकाश पवारांबरोबर अनेक लोक येणार आहेत आणि तो कार्यक्रम जो आहे तो लोकांना बौद्धिक आनंद देणारा कार्यक्रम करणार आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्या अशी विनंती. आपण लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे, निर्वाण पदानंतर या जगी स्तूप आहे. लिहिले कुठेच नाही हा माझा धम्म आहे, निर्वाण पदानंतर या जगी स्तूप आहे. भीमदूतास कळले ते सन्मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चरित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र. आज दिनांक 25/12/54 रोजी देवरोड येथील धम्मभूमी इथे बाबासाहेबांनी त्यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तो दिवस आज परिपर्य रीतीने साजरा करण्यात येत असतो. आज खेडेपाड्यातील लोक मुंबई पुणे ह्या शहरातून लोक इथं दर्शनात येतात. मोठे लाखो संख्येचे इथं सकाळी वंदना होती. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा इथं बसवण्यात आलेला आहे कॉन्टेमेंट हॉस्पिटलमध्ये. तिथून आम्ही धम्मचक्र ग्रुप ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण अन्नदानाचा कार्यक्रम करतो. कार्यक्रम केल्यानंतर परत इथं संविधान रक्षक चौक हा आम्ही गेल्या 5 वर्षापासून त्याची इथं सेवा योजना देखरेख सगळं करतो. गेल्या हप्त्यात थोडंफार गालबोट झालं होतं, तरी पण शासनाने आमचे शब्दाला मान्यता देऊन संविधान रक्षक चौक हा व्यवस्थित करून दिला. त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही फार फार आभारी आहे आणि धन्यवाद करतो. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत, जय भारत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ओकासवनं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. तृतीयंपि ओकासवनं ते धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि, पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि, अभिन्नदाना वीरमणि शिक्षापदं समादयामि,
सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरे मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्दीपं शीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादितव्यम् अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि मी ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण राम व कृष्ण यांना देव मानणार नाही यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस हिंदू धर्मातील कोणत्याही देवतेस मानणार नाही मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोटारडा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे प्रचार आहे असे मी मानतो असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विसंगत मी बौद्ध धर्माच्या विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही असे कोणतेही आचरण करणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन अष्टांग मार्गाचा अवलंब करीन मी भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन 10 पारमिता पाळीन मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन सर्व प्राणी मात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांग असणाऱ्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असलेल्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या आणि मनुष्याला असमान आणि नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे
ये जगदायनागदा बचपनाचे बुद्ध अहं वंदामि सर्वदा ये च धम्मातीताच ये च धम्मायनागदा बचपनाचे धम्मा अहं वंदामि सर्वदा ये च संघायतीताच ये च संघायनागदा बचपनाचे संघ अहं वंदामि सर्वदा महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा आपलं अनर्यत्व नष्ट करून अर्यत्व प्राप्त करणारा अर्य मार्ग अर्य मग्गो धारण करून अठ्ठपुरीस पुद्गला अर्य पुद्गल असं म्हणतोय त्या पूजनीय भिक्खू संघाला भगवंतांच्या सावक संघाला या तीनही रत्नांना प्रथम अभिवादन करतो वंदन करतो प्रणाम करतो आणि युगायुगाच्या ज्या गुलामगिरीच्या जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या बेड्या कायद्याने नष्ट केल्या त्या बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावी बुद्धांचा भावी चक्रवर्ती सम्राटांचा जे भावी जीवनात होतील जेव्हा त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन प्रकट होतील त्यांच्या 30ही पारमितांचा डोंगर जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा ते चक्रवर्ती सम्राट होतील लक्षणं सुप्त असतील अनुलक्षणं सुप्त असतील जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त करतील जेव्हा ते बोधगयेला बुद्धत्व प्राप्त करतील तेव्हा ते सम्यक संबुद्ध बनतील आपण एवढ्याशा बुद्धीचे लोक या गोष्टी नाही समजून घेऊ शकत लवकर त्यासाठी बुद्ध नेत्र पाहिजेत बुद्धांची दृष्टी पाहिजे बुद्धांची दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी नव्हे बुद्धांची दृष्टी म्हणजे सायंटिफिक दृष्टी नव्हे वैज्ञानिक दृष्टी नव्हे भगवान बुद्धांची दृष्टी तिची प्रारंभिक अवस्था म्हणजे सम्मादृष्टी होय सम्यक दृष्टी होय विवेक दृष्टी याला नाही म्हणताय म्हणून सम्मादृष्टीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही साधी सुधी सोपी गोष्ट नाहीये दुःखे ज्ञानं दुःख समुदय ज्ञानं दुःख निरोधे ज्ञानं दुःख निरोध गामिनी पटिपदाय ज्ञानंती इति उच्यते इति भिक्खवे सम्मादृष्टी दुःख दुःख समुदय दुःख निरोध गामिनी पटिपदा याचं ज्ञान आत्मसात करत करत काया वाचा मनानी कर्म करणं म्हणजे सम्मादृष्टी होय याला केवळ ऐकीव ज्ञान केवळ चिंतनमय ज्ञानाची जी विवेक दृष्टी नव्हे किंवा वैज्ञानिक दृष्टी नव्हे विज्ञानाचे वैज्ञानिकांचे निष्कर्ष जशी जशी ज्या ज्या विषयात नवनवीन उपकरणं आली तर त्याचं सातत्यानं संशोधन होत असतं हे सारं वैज्ञानिक क्षेत्र आहे हे लोकीय क्षेत्र आहे ते अनित्याचं क्षेत्र असतं ते बदलत असतं आम्ही लहानपणात या ज्या सूर्यमालेमध्ये राहतोय त्या सूर्यमालेमध्ये आम्हाला 9 ग्रह शिकवायचे आता 8च ग्रह शिकवले जातात भौतिक भौगोलिक वैज्ञानिकांचा निष्कर्ष बदललाय हे वैज्ञानिकांचे निष्कर्ष बदलत असतात
पण भगवान बुद्धांचे जे बोधी आहे ना ती मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी ज्ञान समजलं जातं. हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर ही जी संबोधी ज्ञानाची जी दृष्टी आहे ती बुद्ध दृष्टी आहे. त्यामुळे संबोधी ज्ञानाची दृष्टी ही ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असतो त्यांना माहिती असते. आपण तर कल्पनाच करू शकतो. आपण केवळ बुद्धीच्या दोरावर, बुद्धी विलासाच्या आधारावर आपण जे वाचन मनन चिंतन याच्या आधारावर विचारचक्र आपलं असतं. बुद्धीला सीमा असते, चिंतनाला सीमा असते, पण प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 25 डिसेंबर 1954 भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले. काय बोलले? या देशात 2000 लेणे आहेत, यापैकी 1700 लेणे एकट्या महाराष्ट्रात. याचा अर्थ असा की 100% महाराष्ट्र हा बुद्धिस्ट होता. 100%. त्याच्यातून कोण सुटणार आहे? आरक्षणाचा विषय आहे. म्हणून आमच्या मराठा बांधवांना, अरे तो महार मराठा असो, कुणबी मराठा असो, तेली मराठा असो की ब्राह्मण मराठा असो, महाराष्ट्रात राहणारे मराठी भाषा बोलणारे मराठी, महाराष्ट्र हे नावच महारावरून पडलं असं महात्मा फुले म्हणायचे. महाराष्ट्र 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. पण 1 जानेवारी 1927 बाबासाहेब आंबेडकर विजय स्तंभाजवळ आले भीमा कोरेगावच्या. त्यांना मात्र या इतिहासाची जडणघडण साकारता आली. इतिहास नवीन रस्ता आला, इतिहास नवीन घडवता आला. जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? जगातल्या कुठल्याच व्यक्तीला इतिहास याचं संशोधन करता आलं नाही. ज्याला आपण वैज्ञानिक इतिहासाचं संशोधन हे केवळ वैज्ञानिक पद्धतीनं नाही, सम्यक धारणा, बोधिसत्व म्हणतो ना आपण, भावी बुद्ध असतात ते, या बोधिसत्वाचं हे नेहमीच महाकुशल चित्त काम करतं. हे आपल्याला नाही घडामोडी समजत. याच्या श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 हा इतिहास साकारता आला. हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असू दे की मुस्लिम असू दे, हे काही बाहेर देशात तर नाही आले, आपल्याच रक्तगटाचे आहेत. हा सारा समाज ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका, विमुक्त, अस्पृश्य असोत वा धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असोत की मुस्लिम असोत, हा सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी, एकेकाळचे हे नाग लोक होते. आणि प्राचीन काळात हे नाग लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे हे वारसदार होते. पण इतिहास भुलून गेलो. शेवटचा धम्म राजा सम्राट अशोकाचा पळनातू बृहद्रथ, त्यांची हत्या कपटानं पुष्यमित्र शुंगाने केली. ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्म दीक्षा झाली तो धम्म विजय दिवस. धम्म विजय दिवस, त्याला विजयादशमी असं म्हटलं जायचं. पण तोच दिवस निवडून शेंडीवाल्यांनी, जानववाल्यांनी, हा शेंडीवाला माणूस सैन्यामध्ये दाखल झाला पुष्यमित्र शुंग, आणि त्यांनी विश्वास संपादन केला. पुढे ज्या दिवशी सम्राट अशोकाने धम्मदीक्षा घेतली तोच दिवस निवडला आणि त्याला दशहरा विकृत नाव दिलं. कधी? बृहद्रथांना पकडलं, त्यांच्या जवळची शस्त्र हिसकावून घेतली, नजर बंद करून तब्बल 15 दिवसानंतर तेलाचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा करण्यात आली. तो दिवस म्हणजे दीपदान महोत्सव. अशोकारामामध्ये तुम्ही आजही जाऊन पहा पाटलीपुत्राला, तिथे हे धम्म लिपीतली अक्षरे लिहिलेली आहेत. काय लिहिले? दीपदानोत्सव. ज्या दिवशी दीपदान, एकाच वेळेला सगळे लोक, हे 84,000 महास्तूप बांधलेले होते ज्या ज्या नगरात शहरामध्ये, तिथे सगळे लोक जाऊ शकणार नाहीत. म्हणून घराघराच्या शेणाचे जे मोठे मोठे स्तूप आहेत ना, ते स्तूप मराठी लोक टाकताना दिसतात. ते भुलले कुठे? हे तुम्ही जसं जसं इतिहासाचं एक एक पान उजेडात येईल ना, इतिहासाचे नवीन नवीन दाखले येतील. तुम्ही अशोकारामामध्ये धम्म लिपीमध्ये ही अक्षर पहा. काय आहे की दीपदानोत्सव.
84,000 भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर मोगली पुत्र तिष्य यांनी जो आदेश दिला सम्राट अशोकाला 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महावीरांची स्थापना केली. भगवान बुद्धांचे धातू त्यांच्या प्रस्थापित केला तो दिवस म्हणजे दीपदान व कार्तिक अमावस्येचा दिवस. पण शेडीवाल्यांनी सगळ्या सणांचं एवढं व्यावहारिक सगळं विकृतीकरण केलेलं आहे. त्या दिवशी दशहरा आणि 10वा राजा हरला म्हणून या विजयादशमीला धम्मविजय दिवसाला दशहरा. आम्हाला राम रावणाची कथा आमच्या माथी मारल्या गेली. रावण म्हणे लंकेचा, आम्ही लंकेला जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो, पण तिथे राम रावणाचा अजिबात पता नाहीये, काहीच नाहीये. तरी आम्हाला तिथे कोणी दगडावर राम लिहायला गेला नाही आणि तो दगड पाण्यावर काही तरंगला नाही. पण बामणाचं शेडीवाल्यांचं जानववाल्याचं सांगणं आणि तुमचं आमचं ऐकणं. त्यामुळे आता तर मोटरसायकलनं जाता येतं लंकेला, तुम्ही जाऊन बघा. एवढं फ्रॉड म्हणजे एवढी घुसखोरी एवढी फसवणूक ब्राह्मणवाद्यांनी केली. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. भगवान बुद्धांचा सद्धम्म म्हणजे क्रांती. या शब्दांचं कोरण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमलं, दुसऱ्या व्यक्तीला नाही. या देशात प्रतिक्रांती झाली. या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती असं संबोधलं. पुढे या भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचं नेतृत्व करणारा पूजनीय भिक्खू संघ या एकेका भिक्षूचं डोकं कापून आणण्यासाठी 100 पणी कारशा पण मोजले गेले गुरुदक्षिणा म्हणून भिक्षू लोक जंगला पहाडांचा कंदरांचा आश्रय घेऊन जंगला पहाडात राहू लागले. हेच ते भोलानाथ, हा महादेव भिक्षू भोलानाथ, ज्यांच्याकडूनच महेंद्र सम्राट अशोकाचा पुत्र त्याची दीक्षा झाली. असली महादेव भुलून गेले. पहा तुम्ही महावंश वाचाय पृष्ठ नंबर 183 वर महावंश अनुपिटकाचा भाग आहे. सम्राट अशोकाच्या उपस्थितीमध्ये मोगली पुत्र तिष्य यांनी महाराष्ट्रामध्ये महाधम्म रक्षित नावाच्या अर्हद भिक्षूंना, जो स्थवीर अर्हद भिक्षू होते, चंद्रभागा नदीच्या काठावर महाराष्ट्रामध्ये भदंत महाधम्म रक्षित यांच्या उपस्थितीत पायाभरणीपासून तर भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत प्रत्यक्ष महाधम्म रक्षित या अर्हत स्थवीरांच्या ग्रीक भिक्षूंच्या उपस्थितीत समारंभ पार पडला असं त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे, जिथे आता चांदीचा पत्रा झाकलेला आहे विठ्ठल मंदिरात. हे लिहिलेलं आहे. एवढंच नाही, तो टोप आहे ना, तो ग्रीकचा टोप आहे. ग्रीक मधून महाधम्म रक्षितांनी आणलेला टोप आहे. हे महावंशमध्ये अनुपिटकामध्ये लिहिलेलं आहे. या नगरीचं नाव देखील पहिल्यांदा जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा वसवलं पंढरपूर. हे तुकोबाराया म्हणतात. खरे शिवाजी महाराजांचे गुरु हेच तर आहेत. आरक्षण वाल्यांनो, तुम्ही पहिल्यांदा लक्ष घ्या. जे आरक्षणाच्या गोष्टी करणारे लोक आहेत, 102वी जी घटना दुरुस्ती आहे ना, जरा गांभीर्यानं वाचा. कुठल्याही राज्य सरकारांना आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाचे अधिकार हे राखून ठेवले. केंद्र सरकारने नाही देता येणार तुम्हाला. आणि आरक्षणाच्या नावावर ओबीसी वर्सेस मराठा हे जाणीवपूर्वक 2024च्या या पत्ते खेळण्यासाठी हे जाणून बुजून हा संपूर्ण सांप्रदायिक तणाव सरकारनेच उभं केलेलं भूत आहे. तो जरांगे पाटील असो, ही जगत भुजबळ असो, हे भूत आहेत, जाणीवपूर्वक भूत आहेत. समजून घ्या. जरांगे पाटलाचा स्वाभिमानी हा बाणा असेल ना, अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा रे, नाही तर शिवाजी महाराजांचं राज्य संपन्न झालं नसतं. शिवाजी महाराज हे महारींचं पोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राज्याभिषेकासाठी आला नव्हता रे. मायचा लाल आम्हाला सांगितलं जातं की आमच्या संभाजी राजाच्या हत्या केली म्हणे औरंगजेबाने. त्याचं डोकं कापल्यानंतर मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्याचे डोळे काढले, कान कापलं, नाक कापलं, जीवा कापले आणि त्याचं डोकं मात्र पेशव्यांच्या हातात कसं आलं? पेशव्यांचं राज्य दुसऱ्या दिवशी कसं आलं? पेशव्यांनी स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर त्या बुढीला मात्र आमच्या शंभू राजाचं डोकं लटकवून नाही. आमचं राज्य होतं रे, आमचं राज्य होतं. मराठ्यांचं राज्य आमचं राज्य होतं. आमच्या राजाला उद्ध्वस्त करून सोबत
मुस्लिम राज्यकर्त्यांना घेऊन आमचं राज्य उद्ध्वस्त करून पेशवेशाही आरूढ झाली, हे लक्षात ठेवा. का बनला ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. हे जानेवारी 1927 ला बाबासाहेब आले. हा सारा ब्राह्मणेतर समाज किती गुलामीचं जीवन जगण्याची त्यांना सवय झाली. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या. केली ना धर्मांतराची, चौथ्या दिवशी सरकारला रक्ताची हागवण लागेल. स्वाभिमानी बाणा तर जागवा, दुसऱ्याचं खेळणं बनू नका. बाबासाहेबांनी जी लढाई लढवली ती स्वाभिमानाची लढाई. आणि हे केवळ हे जानेवारी 1818 ला जो लढा झाला, हे स्वाभिमानाची लढाई लढली गेली. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, जगातल्या एकाही माणसांना नाही कळलं. हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. तुम्ही एवढीशा बुद्धीचे लोक, बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून इतिहासाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आलं, हे लक्षात ठेवा. सिम्बॉल ऑफ नॉलेज एवढं साधं काम नाहीये. ज्ञानाचा अर्थ आहे या युगातला तेवढा बुद्ध्यांक, उच्चांक बुद्ध्यांक असलेला माणूस तुम्हाला या युग पुरुष या युगावर छाप टाकून गेलेले आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटी एवढासा ग्रंथ होता, एवढासा ग्रंथ होता, पण जगात गाजला. अरे बहुसंख्याक नेहमीच अल्पसंख्याकांवरती अन्याय अत्याचार करतात. हे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यामध्ये ताळमेळ बसवली कशी पाहिजे. स्टेट्स, संस्थान आणि अल्पसंख्याक यातला हा परस्पर संबंध, जगातल्या अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामधला परस्पर संबंध हा सम्यक ज्ञानाच्या आधारावर कसा सोडवावा हे बाबासाहेब आंबेडकरांना सोडवता आलं. मराठ्यांनो, तुम्ही हे राज्य सरकारला अधिकारच नाही आहेत. हे सुरक्षित करण्यात पहिल्यांदा जातीने गणना व्हायला हवी. प्रवर्ग एससी असो, काही एससी मध्ये काही बुद्धिस्ट लोक आहेत असे नाहीयेत, पण जाणीवपूर्वक शेंडीवाले जाणवाले अरे हे तर बौद्धासाठी यांचं आहे रे, सौरग आरक्षणाचं म्हणतात असा विकृत प्रचार करतात. त्यात अनुसूचित जातीमध्ये हिंदू काय, बौद्ध काय, जैन काय, शीख काय असे लोक आहेत ज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये, ओबीसी मध्ये प्रवर्ग आहे. आता 10% वाल्यांसाठी जो कोणी मागणी केली होती का तुम्ही? हे आरक्षणाची मूळ हवाच काढून टाकण्यासाठी हे एक आमची भगिनी, एक आमची चांगली गाणं म्हटली काल. काय म्हटली माहिती आहे? शेंडीवाल्याचा प्रधानमंत्री, अरे जानववाल्याचा प्रधानमंत्री, फर्जी डिग्री वाला रे. अरे देश विकता नरेंद्र मोदी मेला आणि त्याच्या मौतीला चाला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे 337 39 या कलमानुसार एवढं मोठं खाजगीकरण नाही करतायत. घटनेचं 21 कलम त्यात मिनिट्स बुकामध्ये जावा म्हणजे तुम्हाला कळेल. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर त्यांनी सगळ्या जमिनींचं, सगळ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करायचं आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे धार्मिक राजाचं काम आहे. भगवान बुद्धांनी जो कूटदंत सूक्तामध्ये जो उपदेश केलाय राजे महाराजे लोकांना, कूटदंत सूक्त काय सांगितलं महाराज? अरे ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजांची कशी पूर्तता करताय, भौतिक जीवन कसं सजवताय, तसं आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन सजवणं. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच फीतो भवतु लोकोच राजा भवतु. वंदनेत म्हणताय ना तुम्ही रोज, राजा जर धार्मिक झाला तर हे सोडवेल म्हणून घटनेच्या 21व्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न केला होता. काय सरकारी धान्य दुकानातून या सगळ्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणार आहे का? हे सगळं मूलभूत बदल करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 संघटना दिल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल. मरेपर्यंत याच संघटनात राहायचं. मला आज लाज वाटते की बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांना वंचित बहुजन आघाडी हे याचं रजिस्ट्रेट करावं लागतं. रिपब्लिकन पार्टी गेली कुठे? मला शरम वाटते की ज्या 4ही संघटनांमध्ये आजन्म सभासद सगळ्यांनी असावं, सगळ्यांनी घटनेनुसार वागावं. ज्या 4ही संघटना ज्या घटना लिहिल्या आहेत त्या घटनेने सगळ्यांनी वागावं. तर ह्या 4ही संघटनांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. 4ही संघटनांचं बाबासाहेबांचा हा स्वप्नपूर्तीतला संपूर्ण हा
करायचं असेल, सारं जगत धम्ममय बुद्धमय करायचं असेल, बाबा रे तुम्ही जाऊन वाचा. अलीकडे पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठीत भाषांतर केलं या कुटदंत सुद्धाचं, राजांनी राज्य करायचं कसं. पहा बखरपा आमचा एक तायडे घराण्यातला माणूस अकोल्यामधला, तो जातीच्या जाचामुळे त्रस्त झाला, सय्यद अली नाव केलंय. दुसरा जो राजाभिषेक झाला होता ना महाराष्ट्रातला, ब्राह्मण काय आला नव्हता. तर या सय्यद अलीच्या बकरीमध्ये तुम्ही मुंबई मराठीमध्ये 79 आता 69वा हा जो धम्मभूमीचा वर्धापन दिवस आहे, त्यामुळं त्या पृष्ठावर पहा त्या बखरीतल्या काय लिहिलंय की शिवाजी महाराज संभाजी जेव्हा 14 वर्षाचं बाळ होतं राजकुमार, महाडच्या लेणीमध्ये उतरले, 3दा प्रदक्षिणा घातली. हे काहीतरी काचड किचड अक्षर दिसतात बरं, तू याच्यावर काहीतरी लिही. हुशार माणूस, याला संस्कृत बोलायला येत होतं, 14 वर्षाचा हा. त्यांनी बुद्धभूषण लिहिलं. काय लिहिलं मराठीत भाषांतर केलं बघा. संस्कृत मध्ये लिहायला लागलं, पोट कुणाचं रामदास स्वामीचं दुखायला लागलं. कधी आयुष्यात भेट झाली नाही तो राजाच कसा. आमच्या महाबा देशमुख एक कुणबी समाजाचा माणूस इतिहास लिहायला लागला, तर त्यांचं प्रेत यात्रा काढली. आम्हाला जेव्हा कळलं तर आम्ही खाद्यावर बसून खाद्यावर विजय यात्रा काढली होती. शेंडीवाले जाणून बुजून जातीय तणाव, सांप्रदायिक तणाव लावून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. मराठ्यांनो सावधान. शिवाजी महाराजांचा राज्य, अरे महारींचं पोर होत कुठपर्यंत लपवाल तुम्ही. अलेक्झांडर ज्याच्या गोष्टी करतो ना इंग्रज अधिकारी, त्याला सैनिकी अधिकारी, ज्यामुळं तो शिकारीसाठी गेलाय. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये वाघाची शिकार करण्यासाठी कलिंग अलेक्झांडर कलिंग वाघ तिकडे गेला आणि त्या लेण्या दिसल्या. तर त्या लेण्याच्या परिसरात किती वर्ष राहिला तो, किती वर्ष राहिला. डॉक्टर स्मिथ आपल्या पृष्ठ 121 ते 131 पर्यंत वाचा जरा. काय लिहिलं की शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचं लग्न अजिंठ्याच्या लेणीत झालं. अजिंठ्याच्या लेणीत. एवढंच नव्हे तर त्याच्या पृष्ठावर 31 पृष्ठावर पाहायचे की लखुजी जाधव हे महार वतन होत. हे काय आम्ही सांगायला गेलो का त्यांना. कुठपर्यंत इतिहासाला लपवून ठेवल रे बाबा. अजूनही महारवाड्याला राजवाडा म्हणतात आणि राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात. अजूनही तो शिंदखेड राजाचा लखुजी महार जुन्या कागदपत्रात पाहत महार वतन होतो. कुठपर्यंत दडवून ठेवाल. हे खरंच महारींचं पोर म्हणून राज्याभिषेकासाठी म्हणून एकही ब्राह्मण आला नाही रे महाराष्ट्राच्या. जेव्हा महाराष्ट्र संपूर्ण मावळ्यांची पोरं कुठे गेली, एकही ब्राह्मण आला नाही. शेवटी मुजोरी करून गागा भट्टाला बोलवलं. हा सय्यद अली बखरकार लिहितो, 1 मिनिट अंधाकार डोळे लावायला लावले आपल्या. ऐतिहासिक अशा या दिनाच्या निमित्तानं आणि वर्धापन दिन आपण उत्साहामध्ये साजरा करत असताना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्या अगोदर टेक्सास दादांनी सर्व या भागातली परिस्थिती आणि वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षापासूनच्या आपल्या सर्वांची इच्छा आणि अथक परिश्रम घेऊन या भागातील ऐतिहासिक असे असलेल्या धम्मभूमीचा विकसित झाली पाहिजे. इथं येणाऱ्या लाखो भाविकांना श्रद्धेनं आपली सेवा करता आली पाहिजे, त्यांना नतमस्तक होता आलं पाहिजे. आणि या भावनेतून सातत्यानं दिल्लीला किंवा अजून कुठं काही जावं लागलं तरी जाण्याचं काम करतायत. आणि केंद्राच्या निगडीत असलेल्या ज्या काही परवानग्या असतील किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन जे काही प्रस्ताव द्यायचे असतील ते देण्याचं काम करतायत. राज्य सरकारकडे देखील करतायत. खरं तर मी मागच्या वर्षभरापूर्वी येऊन गेलो. मध्यंतरी आल्यावरती टेक्सास दादा एवढं भव्य दिव्य उभं राहिलेलं सगळा परिसर पाहून मीच आज खरं तर खुश झालो आहे की आपण सरकार काय देईल नाही देईल माहीत नाही, परंतु आम्ही आमच्या हिमतीवरती आम्ही आमच्या ताकदीवरती देखील हे सर्व उभं करू शकतो हे दाखवणारे माझे सर्व समाज बांधव या ठिकाणी आहेत. मला त्याचा देखील सार्थ अभिमान आहे. जबाबदारी द्यायची ती आपण देता एक घरातला समजून तुम्ही अधिकारानं मला सांगण्याचा प्रयत्न करता
परंतु आपला अधिकार जेवढा आहे तेवढंच प्रेम देखील माझ्यावरती नक्कीच आहे. आणि म्हणून पुढील काळामध्ये हे काम करत असताना माझं कर्तव्य समजून मी तुमच्या सोबत राहील हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. त्यागमूर्ती तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेमान मानवतेचे प्रतीक तुझी ईश्वरी. सिद्धमूर्ती सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. स 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 नि रे 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 रे. सारे म ग प म ग प म ग रे सा नि रे सा. सारे म ग प म ग प म ग रे सा नि रे सा. तव रूपाने ईश्वरी देणगी लाभली या जगताला. जग कल्याणा कारण ठरला गौतम या विश्वाला. तव रूपाने ईश्वरी देणगी लाभली या जगताला. जग कल्याणा कारण ठरला गौतम या विश्वाला. अत्याचारी बलशाली नमिले पवित्र पुण्य विहारी. तथागताने मार्ग दाविला मोक्षाचा संसारी. बुद्ध धर्म जगताला प्रेरक बुद्ध चितारणहारी. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. तू दयावंत प्रति सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक. ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक. तू दयावंत प्रति सत्य स्वरूप परमार्थाचा तू प्रतीक. ममतेचा वात्सल्याचा भंडार जणू तू धनिक. तू सर्वश्रेष्ठ बुद्धीचे प्रतीक सिद्धार्थ गौतम स्वामी. ज्ञानयोगी तू ध्यानमूर्ती परमात्मा अंतर्यामी. बुद्धाच्या शिक्षेने पावन झाली चराचर धरणी. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. स 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 नि रे 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 रे. सारे म ग प म ग प म ग रे सा नि रे सा. सारे म ग प म ग प म ग रे सा नि रे सा. या जीवसृष्टीतील हर प्राण्यांचा एक तुझी आधार. म्हणून सृष्टी विध्वंसाचा तू केलासी प्रतिकार.
राजपाट सोडून झाले तव शिष्य कैकरा